सुस्वागतम. प्रेमाची गोष्ट मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमांचक आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. खूप मोठा भयानक डाव खेळून आता सईची कस्टडी मिळवण्यासाठी जजला घेऊन आलेल्या सावनीला मुक्ता तोंडावर कशी पाडते आणि आता पुन्हा मुक्ता आणि सागर सईच्या प्रेमाने कसे एकत्र येतात. तर आता घरी आलेल्या जजला खुश करून मुक्ता ही सई आणि सागर म्हणजे तिच्या फॅमिलीसोबत कशी खुश आहे हे जजला दाखवून एका सेकंदात आता जज सावनीवरती उलटी केस करून जजला फसवल्यामुळे कसा जेलचा रस्ता दाखवतात हे आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि सईवरच्या प्रेमाने सावनीला तोंडावर आपटून आता मुक्ता ही पुन्हा कशी सागरची होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता कार्तिकने मोठी भयानक खेळी खेळून मुक्ताचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि कार्तिक त्याच वेळेस आता इकडे मुक्ता आणि सागरच्या रिलेशनशिपची सर्व ब्रेकिंग न्यूज आता सावनीला देत असतो. आणि आता सावनीने देखील कार्तिकला मोहरा बनवून मुक्ता आणि सागरला वेगळे करण्याचा डाव रचलेला असतो. प्रत्येक क्षणोक्षणी आता कार्तिक हा सावनीला ब्रेकिंग न्यूज देत असतो, तर सावनी इकडून भयानक डाव खेळत असते. तर आता मुक्ता आणि सागरमध्ये भांडणं झाल्याची आता गुड न्यूज ही सावनीला मिळालेली असते. आणि आता कोळी कुटुंबातील सर्वजण आता मुक्ताचा रागराग करत आहेत हे आता सावनीच्या लक्षात आलेले असते. आणि त्यामुळे आता मुक्ता देखील इकडे कार्तिकने तिच्यावरती विनयभंग केल्यामुळे आता गोखल्यांच्या घरी राहायला आलेली असते. आणि आता याचाच आता सावनी फायदा उचलणार असते. सावनी विचार करते की आता मुक्ता आणि सागर तर वेगवेगळे झालेले आहेत आणि आता आपल्याला या निमित्ताने सईची कस्टडी देखील मिळवता येईल, कारण आता मुक्ता ही गोखलेंच्या घरी राहायला आली. त्यामुळे सईचे पालनपोषण करण्यात दोघेही कमी पडत आहेत असा विचार आता सावनीच्या डोक्यात येऊन सावनी ही लगेचच जजला म्हणते की अहो, तुम्ही एक ऐकलं का, मुक्ता आणि सागर आता वेगवेगळे राहत आहेत आणि त्यांच्यामध्ये सततच भांडणं होत आहेत. त्यामुळे आता सईला याचा खूप त्रास होत आहे आणि सई खूप मोठ्या त्रासातून जात आहे आणि सईचे पालनपोषण करण्यात आता दोघांनाही वेळ नाही, दोघांचाही वेळ भांडणात जातो. तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा विचार करा आणि सईची कस्टडी माझ्याकडे द्या. असं जर होतच राहिलं तर सईच्या मनावरती काय संस्कार होतील. तेव्हा आता सावनीच्या त्या बोलण्याने जजला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेचच सावनी म्हणते की जज साहेब, तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही येऊन त्या घरची परिस्थिती बघू शकता. तर आता जज म्हणतात ठीक आहे, खरं काय आणि खोटं काय याची शहानिशा करण्यासाठी मी माझ्या डोळ्यांनी तिथे येऊन बघतो. तेव्हा आता सावनीला मोठा आनंद झालेला असतो. तर आता इकडे सावनी विचार करते की चला आता आपण मुक्ताच्या जखमेवर थोडंसं मीठ चोळूयात असे म्हणत आता सावनी ही मुक्ताकडे येते. तेव्हा आता सावनीला बघताच मुक्ता दरवाजा उघडून मुक्ताला भयानक धक्का बसलेला असतो. मुक्ता म्हणते की काय काम आहे आणि कशाला आल्या तुम्ही आता. सावनी म्हणते की काय आहे ना, मुक्ता कोळीला सागर कोळींच्या घरातून धक्के मारून बाहेर काढण्यात आलं हे याची ब्रेकिंग न्यूज मी ऐकली की आता तू मुक्ता कोळी नाही तर मुक्ता गोखले होणार. आणि मी तुला सांगितलं होतं ना तुमचं हे लग्न फार दिवस टिकणार नाही म्हणून. हे कोळी घरातील माणसे आणि तो सागर कसा आहे ना मला माहिती होतं. सावनी म्हणते की अगं, त्या सागरसाठी तू काय काय नाही केलं. त्याच्यासाठी तू डान्स पण केला, मॉडेलिंग पण केलं आणि सईला माझ्यापासून तू वेगळं केलंस, पण त्याचं काय फळ मिळालं तुला मुक्ता. सावनी म्हणते की अगं, त्या सागरने तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आणि त्याच्या घरच्यांनी तुला नंतर घराबाहेर काढलं. अशा वेळेस त्या सागरने तुझी साथ द्यायला हवी होती, पण काय झालं उलटंच. मुक्ता म्हणते की खरं तर यामध्ये तुम्हीच विष पेरलं. तेव्हा लगेच सावनी म्हणते की माझ्यावरती काय आरोप करते आणि आता तू बघच मी सईची कस्टडी कशी तुझ्याकडून काढून घेते ती असे म्हणत आता रागाने सावनी तेथून निघून जाते. इकडे आता मात्र सई ही मुक्तावरती खूप प्रेम करत असते आणि मुक्ताच्या डोळ्यात आता त्या सर्व आठवणी जाग्या होऊन मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतात. सई तिथे येते. तेव्हा मुक्ता म्हणते काही नाही ग बाळा, डोळ्यात थोडंसं गेलं होतं. तेव्हा प्रेमाने आता सईने मुक्ताच्या डोळ्यावरती फुंकर मारलेली असते आणि त्यातून सईचं आपल्यावरती किती प्रेम आहे याची जाणीव आता मुक्ताला झालेली असते.
इकडे आता सावनी ही भयानक डाव खेळते आणि दुसऱ्या दिवशी आता सावनी जजला घेऊन आता मुक्ताच्या घरी यायला निघते. तर त्याच वेळेस मात्र मिहीर हा काही कामानिमित्त आता पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि आता सावनी आणि जजला मुक्ताच्या घरी येताना आता मिहीरने बघितलेले असते आणि ताबडतोब आता मिहीर हा मुक्ताला कॉल करून सावनी आणि जज साहेब घरी येत असल्याचे सांगतो. तेव्हा आता मुक्तालासुद्धा मोठा भयानक धक्का बसतो आणि मुक्ता विचार करते की सावनी आपल्या जखमेवरती मीठ चोळायला आली होती आणि नक्कीच सईची कस्टडी मिळवण्यासाठी तिने जजला काही उलटे पालटे भरवले असणार आणि आता जजला घेऊन ती इकडे येत आहे. तेव्हा आता तिचा डाव तिच्यावरच उलटवायचा असा विचार करून आता मुक्ताच्या डोक्यात सावनीचा तो डाव सगळा क्लिक झालेला असतो. तर आता मुक्तासुद्धा विचार करते की आता आपल्याला सई आणि सागर सोबत आपण एकत्र राहतो आणि खूप मजेशीर राहतो आणि सईसुद्धा एकदमच खुशीत आहे हे आता आपल्याला दाखवावं लागेल. तर आता ठरल्याप्रमाणे सावनी ही जजला घेऊन आता गोखलेंच्या घरी येते. तर मुक्ता तिथे नसते. तेव्हा सावनी म्हणते की बघा या जज साहेब आणि बघा इथे सर्व काय चालू आहे. तेव्हा लगेच जज म्हणतात की मुक्ता कुठे, मला त्यांच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तर आता सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात. सावनी म्हणते की मुक्ता कशी येणार, अहो मुक्ता तर यांच्या सोबत राहतच नाही आहे. तेव्हा ते ऐकून आता जज म्हणतात की असं जर असेल तर मला सईच्या कस्टडीचा पुन्हा एकदा नव्याने विचार करावा लागेल. तेव्हा आता कुठे मिसेस मुक्ता कोळी आणि लगेचच तिला बोलवा. तेवढ्यात आता मुक्ता ही जेवणाची डिश घेऊन तिथे येते आणि म्हणते की सगळ्यांसाठी आईने श्रीखंड पुरी बनवली आणि लगेच मुक्ता आता जजला बघत म्हणते की अहो जज साहेब तुम्ही. त्यानंतर मुक्ता म्हणते की अरे सावनी तू आणि जज साहेब तुम्ही आता आलाच आहात तर तोंड गोड करा. तेव्हा जज म्हणतात की मिस मुक्ता तू आता सागर आणि सईसोबत राहत नाही आणि तू गोखलेंच्या घरी राहते असं मला कळलंय. तेव्हा मुक्ता म्हणते की अहो कोण म्हटलं तुम्हाला, मी सई आणि सागर तिघेही एकत्रच राहतो पण मला आईची जर आठवण आली तर मी कधी गोखलेंच्या घरीसुद्धा जाऊन राहते आणि ताबडतोब तिकडून आईसोबत गप्पा गोष्टी करून पुन्हा आमच्या घरी येते म्हणजे कोळींच्या घरी येते. आणि बघा ना सईसुद्धा किती खुश आहे, तुम्ही फार तर सईला विचारा आणि सागरसुद्धा माझ्यावरती खूप प्रेम करतो. मुक्ता म्हणते की सागर बरोबर ना, तर सागर मान हलवतो. तर आता सावनी ही तोंडावर पडलेली असते. तेव्हा जज लगेच सईला म्हणते की सई बाळ आई तुझ्यासोबत राहते का. तेव्हा सई म्हणते की हो मम्मा माझ्यासोबत राहते, मी खूप खुश आहे आणि पप्पासुद्धा मम्माला खूप जीव लावतात, प्रेम करतात. तेव्हा आता लगेचच ते सईचे बोलणे ऐकून सावनी त्या क्षणी तोंडावर पडलेली असते आणि आपल्याला सावनीने काहीतरी वेगळं सांगून आपल्याला फसवले आणि इथे तर आपल्याला वेगळंच चित्र बघायला मिळालं असा विचार आता जज साहेबांनी केलेला असतो. आणि लगेचच जज म्हणतात की मिस मुक्ता आणि सागर मला तुम्ही माफ करा, माझा काहीतरी गैरसमज झाला होता. ताबडतोब आता जज सावनीकडे रागाने बघतात आणि म्हणतात की सावनी पुन्हा तुम्ही असे खोटारडे कारस्थान करू नका आणि मला काहीही खोटे सांगून काही उलटे पालटे घडू नका, नाही तर मी तुमच्यावरती आता उलटी केस ठोकेल, कारण तुम्ही चक्क समोरासमोर माझी फसवणूक केलेली आहे. तर असे म्हणत रागाने जज आता तिथून निघून जातात. तर त्याच वेळेस सावनी ही तोंडावर पडलेली असते आणि आता मुक्ताने एका डावात 2 पक्षी मारून सईची कस्टडी घेण्यासाठी आलेल्या सावनीला तोंडावर आपटवलेले असते आणि जज समोर आता सावनीला खोटे दाखवून आता जजचा सावनीवरचा विश्वास देखील उडालेला असतो. त्यानंतर आता रागाने जज सावनीवरती उलटा दावा दाखल करतात आणि जजला फसवल्यामुळे आता सावनीला कोर्टामध्ये जजने स्वतः खेचलेले असते. दिशाभूल करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली आता सावनीला जज कोणती शिक्षा देतात, तर आता इकडे मुक्ता आणि सागरमधील गैरसमज कसा दूर होतो आणि मुक्ता सागर सईसोबत कसे प्रेमाने एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब